विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 5वा सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, इंग्रजी शिक्षणाचा प्रसार भारतामध्ये झाला. इंग्रज लोक भारतामध्ये आले आणि राज्यकारभार करू लागले. राज्यकारभार करत असताना त्यांना भाषेची अडचण वाटू लागली. मग त्यांना राज्यकारभार करण्यासाठी कारकून वर्ग हवा होता. मग त्याच्यासाठी इंग्रजीने हे भारतीय लोकांना इंग्रजांना वाटू लागलं. विचार करणे, विचारांची देवाणघेवाण करणे यासाठी अडथळा होऊ लागला. म्हणून इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर इंग्रजांचे नवे विचार, त्यांच्या नवीन कल्पना, त्यांचं नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार भारतामध्ये झाला. कारण इंग्रजी शिकलेले लोक इंग्रजांचं वैचारिक विचार, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं ज्ञान, त्यांचे ग्रंथ वाचू लागले. आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये काय झाला? बदल झाला. पाश्चिमात्य विचार, त्यांची संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रामध्ये बदल झाले. कारण इथल्या राहणाऱ्या आपल्या मूळच्या भारतीय लोकांना असं वाटू लागलं की आपणही यांच्याकडे नवीन वैचारिक विचारानं पाहायला हवं आहे. यांची संस्कृती कशी आहे, यांचा समाज कसा आहे, यांचं आर्थिक धोरण कसं आहे, धार्मिक कसं आहे, सांस्कृतिक वारसा कसा आहे. मग आपणही आपल्या धर्मामधील, आपल्या समाजामधील ज्या अनिष्ट प्रथा आपण काय केल्या पाहिजेत? नाहीशा केल्या पाहिजेत. म्हणून आपोआपच इंग्रजी शिक्षणामुळे आपल्यामध्येही बदल होऊ लागले. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यावेळेच्या त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचता, भ्रामक कल्पना या सर्व गोष्टी भारतीय समाजाला प्रगतीसाठी मारक ठरत होत्या. तसेच चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव आपल्यामध्ये नव्हता. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्या भारतीय समाजाचे दोष, अनिष्ट प्रथा नाहीशा केल्या पाहिजेत असं त्यावेळेच्या सुशिक्षित समाजाला वाटू लागलं. मानवता, समता, बंधुता या तत्वावरती आधारित नवं समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीमधून जनजागृती करू लागले आणि आपल्यातील अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीच, काही भ्रामक कल्पना ह्या नष्ट करण्यासाठी आणि चौकस व चिकित्सक वृत्ती यावी म्हणून त्यावेळी भारतीय समाज आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बदल होऊ लागले. मित्रांनो, प्रश्न असा येतो की प्रबोधन म्हणजे नेमकं काय? प्रबोधन म्हणजे बदल. सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे समाजामध्ये जागृती करू लागले. आपले काही दोष, काही अंधश्रद्धा सोडून देऊ वाटू लागलं आणि चौकस व चिकित्सक वृत्ती जोपासू लागले. आणि यातूनच लोकांमध्ये जनजागृती झाली. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. भारतामध्ये सुरू झालेल्या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. हे प्रबोधन सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये झाले. आता धर्मामध्ये आणि समाजामध्ये काय बदल झाले? तर राजाराम मोहन राय यांनी इसवी सन 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना केली. बंगालमध्ये
ब्राह्मो समाजाची स्थापना 1828मध्ये राजाराम मोहन राय यांनी केली. त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. आता काय होतं या ब्राह्मो समाजाचं नेमकं तत्त्वज्ञान किंवा विचार? एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एकच आहे, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे, ही ब्राह्मो समाजाची काय होती? तत्त्व होती. राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा, बालविवाह, पडदापडदी यांना काय केला? विरोध केला. पहा, सतीची प्रथा मित्रांनो, सतीची प्रथा याचा अर्थ असा आहे की पूर्वी आपल्या समाजामध्ये एखादा स्त्रीचा पती वारल्यानंतर त्या स्त्रीला इच्छा नसतानासुद्धा त्या पतीच्या चितेमध्ये जिवंत उडी मारावी लागत होती. पहा कसं आहे, जिवंत उडी मारायची, कारण तिला जगण्याचा अधिकार नाही पतीनंतर. म्हणजे हा किती अन्याय होता. आणि त्याच पुरुषाची जर पत्नी वारली, तो मात्र दुसरा विवाह करत, तो मात्र सती जात नव्हता, चितेत पत्नीच्या उडी मारत नव्हता. पण स्त्रीला तसं करावं लागत होतं. इच्छा नसतानासुद्धा त्याला जीवन चितेमध्ये टाकलं जात. ही सतीची प्रथा होती आपल्याकडे. बालविवाह, लहानपणीचे लग्न होत बालविवाहामध्ये स्त्रीचं. ज्यावेळी तिचं हसायचं खेळायचं वय आहे की नाही, त्यावेळेलाच लवकर बालविवाह होत असे. पडदा पद्धती, मुस्लिम स्त्रियांना पडदा घ्यावा लागत असे. अजूनही काही प्रथा अशा आहेत, पडदा पद्धती. हे सर्व स्त्रियावरती अन्याय होते. यांना विरोध राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापनापासून केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षणाचे समर्थन केले. एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर स्त्रीला विधवा पुनर्विवाह करण्याचा अधिकार होता. आणि त्यावेळी 1828मध्ये राजाराम मोहन ओळखलं की स्त्रियांचं शिक्षण जर झालं तर समाज सुधारेल, स्त्रिया संस्कार करतील आपल्या कुटुंबावरती. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला आणि त्यासाठी त्यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. दुसरा प्रार्थना समाज, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबाचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पुढे वाढली. तसेच न्यायमूर्ती गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. काय होतं ह्या प्रार्थना समाजामध्ये? पहा, मूर्तीपूजेला विरोध, मूर्तीपूजा करायची नाही. एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध. कर्मकांड म्हणजे पूजा अर्चा किंवा अतिशय देवाला महत्त्व जास्त देणं, ज्याला म्हणतो आपण व्रतवैकल्य, या जातीयता, ही सर्व कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. उपासना व प्रार्थनेवर यांचा भर होता. उपवास नाही, उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे समाज सुधारण्याचे कार्य त्यावेळी लोकांनी किती केलं. चांगलं ते गोष्टी आपण घेतल्या आणि आपल्या पूर्वपार चालत आलेल्या वाईट रूढी आणि परंपरा सोडून देण्याचा प्रयत्न केला. पुढे सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समते म्हणजे सारखेपणा, समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. अस्पृश्यतेला विरोध, बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड,
सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं. स्त्री अथवा पुरुष अथवा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर त्यांनी टीका केली. भेदभाव करू नये हे महात्मा फुल्यांचं कार्य. पुढे आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. पहा, जातीपातींना पूर्वी वैदिक कालखंडामध्ये सुद्धा स्थान नव्हतं असं आर्य समाजानं सांगितलं. स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन केले. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. पुढे रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची अनेक कार्य केली. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांमध्ये मिशनने कार्य केले आणि आजही रामकृष्ण मिशन हे कार्य करत आहे. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. त्यांनी इसवी सन 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. यातून अनेक देशभक्त आणि समाजसेवक पुढे तयार झाले. शीख समाजामध्ये सुद्धा सुधारणा केल्या. शीखांमध्ये धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावाद परंपरा चालू ठेवली. स्त्रीविषयक सुधारणा. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरट कुमारी विवाह, हुंडा पद्धती अजूनही आहेच. सतीची प्रथा, केशवपण याचा अर्थ एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर तिने सर्व डोक्याचे केस काढून टाकणे, त्याला म्हणतात केशवपण. किती वाईट प्रथा होती पहा केशवपणाची. विधवा विवाहाला विरोध केला. समाजात अशा प्रथा होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन यांनी समाजसुधारकांनी मदत केली. पहा, त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. लॉर्ड गव्हर्नर बेंटिंग याला सतीबंदीचा कायदा भारतात करावा लागला. हे सर्व कार्य करण्यासाठी राजाराम मोहन रायसारख्या समाजसुधारकांनी मदत केली. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी आणि शतपत्रातून स्त्री मानवतेचा पुरस्कार केला. तसेच इसवी सन 1848 महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली. प्रत्यक्ष कार्य करून दाखवलं. पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये भिडेवाड्यात 1848 सुरू केली. त्यात त्यांना त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची साथ खूप लागली. समाजातील कर्मठपणा, निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकाचा संप घडवून आणला. पहा, महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला? त्यावेळच्या समाजामध्ये केशवपणाची पद्धत होती. ही पद्धती मानवतेला धरून नव्हती. हा संपूर्ण स्त्रियावरती अन्याय होता. एखादा स्त्रीचा पती वारल्यानंतर केशवपण केस काढावा लागत. यांनी नाभिक समाजामध्ये जनजागृती केली. असं पुढे होऊ नये म्हणून त्यांनी नाभिकाचा संप घडवून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित, वीरेश लिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर आपल्या सुधारक वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर मते मांडली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. देवदासी, एखाद्या स्त्रीला मुलगी झाली तर ती मुलगी देवीला सोडायची कायमचं, पण जनावरं सोडतं असं कुत्र्या मांजरासारखं.
ही देवदासी पद्धती बंद केली. अजूनही आपण जर खंडोबाला गेलो तिथं देवदासी प्रथा अजून प्रत्येक ठिकाणी किंवा काळोबाईला देवदासी प्रथा आहेत. कर्नाटक प्रांतामध्ये अजूनही देवदासीची प्रथा अजूनही चालू आहे. ते बंद करण्याचं कार्य त्यावेळी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलं. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडकेशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ महिला बालिकाश्रम सुरू केला. विधवा सर्वच महिलांना शिक्षण देऊन पायावर उभे राहावे म्हणून हा त्याचा हेतू होता. 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना केली. दिव्यांग मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या परिचारिकाचा अभ्यास सुरू केला. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियावरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. सर्व सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद होण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली, त्यांना न्याय मिळाला. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून येऊ लागले. आणि याचाच विचार करून आतासुद्धा आपल्या समाजामध्ये आपल्या भारत सरकारने महाराष्ट्र शासनाने स्त्रियांसाठी 33% ऐवजी 50% राखीव जागा ठेवलेल्या आहेत. सर्वच क्षेत्रामध्ये आपणही आता याचं कार्य करत आहोत. मला सांगा, समाजात सुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर काय काय झालं असतं पहा. वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणकोणते परिवर्तन घडून आले. आता सर्व क्षेत्रामध्ये आपण बघतो स्त्रिया कशा शिकलेल्या आहेत. पुरुषापेक्षा स्त्रिया शिकलेल्या आहेत. साध्या परीक्षेमध्ये पाहिल्यानंतर मुलांपेक्षा मुलीची गुणवत्ता जास्त असते. मग मला सांगा, आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे का? काय वाटतं तुम्हाला? होय. मग काय करायला हवे? करा थोडासा विचार. मुलांना आपण हिंदू धर्मामध्ये पण पाहिलं, शीख धर्मामध्ये पण पाहिलं, मुस्लिम समाजातसुद्धा सुधारणा चळवळी झालेल्या आहेत. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही, असे त्यांनी ठामपणाने सर सय्यद अहमद खान यांनी सांगितले. हिंदू धर्मामध्ये समाजात काही चळवळी झाल्या. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे त्याचे ध्येय होते. आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निरनिराळ्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर कार्य करत आहे. त्यांचे स्वयंसेवक अजूनही काम करत आहे. याची प्रचिती आपल्याला कुठं पूर असेल, भूकंप असेल किंवा सध्या कोरोनाची साथ आहे, या कोरोनाच्या साथीमध्ये स्वयंसेवक खांद्याला खांदा जात पात गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व कार्य करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश करणार असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. कारण त्यावेळेला अस्पृश्य समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. त्यासाठी त्यांनी पतित पावन मंदिराची निर्मिती केली आणि सर्व धर्माने सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम राबवले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनात हे फार महत्त्वाचं आहे आणि यातूनच पुढे स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनेने बहारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळी केल्या, निराळ्या संघटनेची स्थापना केली, त्यातून आपले विचार मांडले आणि यातूनच पुढे सर्व भारतीय लोक एकत्र आले. नव सुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाची भावना होण्यास निर्माण झाली.
भारताच्या विविध भागात मोठमोठ्या चळवळी झाल्यामुळे राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण करणे, राजकीयदृष्ट्या जागृत झाले, विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणले आणि राष्ट्रहितांच्या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधून सामाजिक बदल घडवून आणले, योग्य अशी परिस्थिती निर्माण केली. मुलांना एवढंच न थांबता सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय चळवळी झाल्यानंतर, प्रबोधन केल्यानंतर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा प्रबोधन झालं. पहा, प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यांसारख्या क्षेत्रामध्ये अनेक प्रगती घडून आणली. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी, तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते. अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. कथा, कादंबऱ्या स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. म्हणजे प्रत्यक्ष आंदोलन करण्यापेक्षा आपल्या मनातील चांगले विचार, प्रगल्भ विचार, आधुनिक विचार कथा, साहित्य, कादंबरी वर्तमानपत्रातून मिळू लागले आणि लोक वाचू लागले. आपापसातील सर्व अनिष्ट प्रथा नष्ट करू लागले. या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या. नवीन वृत्तपत्रे, मासिके, समाज सुधारणा, राजकीय जागृतीसाठी याचा उपयोग झाला. कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती झाली. संगीत अधिक लोकाभिमुख झाले. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्र यांचा मेळ घालून नवीन चित्रकला उदयाला आली. पुढे विज्ञानाविषयी ग्रंथ लिहिले जाऊ लागले. भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमगू लागले आणि त्यांच्यातूनच पुढे मूल्य, जीवनमूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैचारिक पातळी, चिकित्सक, चौकसपणा निर्माण झाला आणि सर्व आपल्या समाजातील ज्या वाईट रूढी होत्या, सतीची चाल, केशवपण, जातीयता, अंधश्रद्धा, कर्मकांड, गरीब श्रीमंत, नंतर उच्च नीचता, काही भ्रामक कल्पना ह्या नष्ट झाल्या आणि सामाजिक राजकीय प्रगती झाल्यामुळे लोक गुणागुणीने राहू लागले आणि सर्वांच्या मनामध्ये मानवता, समता, बंधुता, समानता ह्या सर्व तत्वावर आधारित नव समाज निर्माण झाला आणि याच्यातूनच पुढे सुधारणा झाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीला काय झाली, सुरुवात झाली आणि यातूनच पुढे समाज सुधारल्यानंतर लोक सुधारले. त्यांच्यात आधुनिक वैचारिक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आणि आपोआपच आपलं राज्य, आपला देश स्वातंत्र्य करावा असं प्रत्येक भारतीय वाटू लागलं आणि समाज परिवर्तनातूनच भारताला स्वातंत्र्य पुढे मिळाले. असा हा पाठ आहे. पुस्तक समोर ठेवा, संपूर्ण धडा एकदा वाचा. त्या ठिकाणी कोणकोणत्या संघटनेने कोणकोणते कार्य केलं समाज सुधारण्याचं, त्यांचे संस्थापक कोण, त्यातून कोणते विचार व्यक्त केले, हे काळजीपूर्वक वाचा, पहा. सर्वांना पाठ आवडला की नाही? सर्वांनी शांतपणाने ऐकल्याबद्दल धन्यवाद. आणि यातूनच पुढे सध्या आपण सर्व भारतीय आहोत. आपण सर्व धरणीमातेची एकच लेकरे आहोत असा विचार ठेवून गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. सामाजिक वैज्ञानिक सुधारणा करून ह्या भारत मातेला जगाच्या पाठीवर एक वैभवशाली देश बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण तुम्हीच पुढे हे भारताचे शिल्पकार आहात, भारताचे आधारस्तंभ आहात. हाच आपण ह्या पाठातून काय घेऊया, बोध घेऊया आणि भारताला सतत प्रबोधन काळामध्ये नेण्याचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.